श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. वटपौर्णिमेला हा एक उपाय नक्की करा. तुमच्या घरात पती पत्नीमध्ये दररोज किरकोळ कारणांवरून जर भांडणं होत आहे का? ऐन सणासुदीच्या शुभ क्षणांमध्येही वाद, तणाव, भांडणं, क्लेश वाढत आहेत का? जर होय तर यंदाच्या वटपौर्णिमेला एक अतिशय प्रभावी आणि साधा उपाय तुम्ही करून पहा. या दिवशी केलेला हा खास उपाय नात्यामध्ये गोडवा निर्माण करतो, समजूतदारपणा वाढवतो आणि पती पत्नीमधील वादविवाद कमी करून घरात सुख, शांती आणि समृद्धीचं वातावरण निर्माण करतो असं म्हटलं जातं. तर चला, कुठला उपाय आहे? वटपौर्णिमेला कोणती एक खास गोष्ट करायची आहे, पण त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर लाईक शेअरसुद्धा नक्की करा. तर पती पत्नीमध्ये भांडणं किंवा सणासुदीला घरात क्लेश होणं ही सामान्य गोष्ट असू शकते, परंतु यावर उपाय करण्यासाठी वटपौर्णिमेचा पवित्र दिवस अत्यंत प्रभावी ठरू शकतो. कारण वटपौर्णिमा हा सण सौभाग्य आणि ज्या आपल्या जीवनाच्या सुख समृद्धीसाठी विशेष महत्त्वाचा सण मानला जातो. आता या दिवशी कोणती एक गोष्ट आवर्जून केली पाहिजे तर वटपौर्णिमेला वटवृक्षाची पूजा करणं हे अत्यंत शुभ मानलं जातं. पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि दाम्पत्याच्या जीवनात सुख शांतीसाठी पत्नीने वटवृक्षाला धागा बांधावा. पूजेदरम्यान पती पत्नीने एकत्र बसून वटवृक्षाला हळद, कुंकू, फुलं, अक्षता अर्पण कराव्यात. मनात सकारात्मक संकल्प असावा की आमच्या वैवाहिक जीवनात प्रेम, विश्वास आणि समंजसपणा वाढावा. एवढंच नाही तर वटपौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायणाची कथा ऐकणं किंवा वाचणं हे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करतं आणि सुख शांती देखील आणतं. कथा ऐकल्यानंतर पती पत्नीने एकमेकांना मिठाई किंवा प्रसाद देऊन प्रेमानं संवाद साधावा. याचबरोबर भगवान शिव आणि माता पार्वती हे आदर्श जोडपं आहे. त्यांच्या जीवनाचं प्रतीक असल्यानं वटपौर्णिमेच्या दिवशी शिवलिंगावर दूध, बेलपत्र आणि फुलं अर्पण करावीत. पार्वती मातेला सौभाग्याच्या वस्तू अर्पण कराव्यात आणि वैवाहिक जीवनात सुखशांतीसाठी मनोमन प्रार्थना करावी. त्याचबरोबर याही व्यतिरिक्त वटपौर्णिमेच्या रात्री पती पत्नीनं एकमेकांना एखादी छोटी का होईना वस्तू भेट म्हणून द्यावी, जेणेकरून भावनिक बंध दृढ होतात. घरात गोड पदार्थ बनवून एकत्र जेवण करावं आणि घरात सकारात्मक विचारांवर चर्चा करावी. घरात क्लेश, भांडणं वाढत असतील तर वटपौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी घरात गायत्री मंत्राचा जप आवर्जून करावा. गायत्री मंत्राचा जप तुम्हाला येत नसेल तर आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहे, तुम्ही तो देखील ऐकू शकता किंवा तुम्ही यूट्यूबला लावून श्रवण केला तरी देखील चालणार आहे. घराच्या मुख्य दरवाजावर हळद आणि कुंकवानं स्वस्तिक काढावं. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा वाहते आणि घरात कधीच भांडणं होत नाही. शिवाय पत्नीनं वटपौर्णिमेचा उपवास ठेवावा आणि पतीचं आरोग्य आणि सुखासाठी प्रार्थना करावी. उपवासामुळे मन शांत राहतं आणि सकारात्मक विचार देखील होत असतात. उपवास सोडताना पती पत्नीने एकत्र बसून प्रसाद ग्रहण करावा. आता ऐन सणासुदीला क्लेशाची परिस्थिती जर निर्माण होत असेल तर सणासुदीच्या दिवशी एकमेकांशी शांतपणे बोलण्याचा प्रयत्न आवर्जून करावा. भांडणं टाळण्यासाठी एकमेकांच्या भावनांचा आदर करावा. रोज सकाळी 10 मिनिटे ध्यान किंवा प्राणायाम करावं. यामुळे मानसिक शांतता मिळते आणि भांडणं देखील कमी होतात. घरात सकारात्मक ऊर्जा राहण्यासाठी सणाच्या दिवशी घरात सुगंधी उदबत्ती लावावी आणि सकारात्मक संगीत ऐकावं. हे उपाय करताना मनात विश्वास, श्रद्धा आणि सकारात्मकता ठेवावी. कोणतेही उपाय करताना पती पत्नीनं एकमेकांशी अगदी प्रेमानेच वागावं आणि एकमेकांचा आदरही करावा. जर भांडणं अति तीव्र होत असतील तर कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींची मदत घ्यावी, ते देखील अत्यंत फायदेशीर ठरतं.
तर मग मंडळी, वटपौर्णिमेच्या या शुभ मुहूर्तावर आपण हे उपाय केल्यास आपल्या वैवाहिक जीवनात प्रेम, विश्वास आणि शांती नक्कीच वाढण्यास मदत करू शकतं. शिवाय वटपौर्णिमा ही ज्येष्ठ पौर्णिमा आहे. ज्येष्ठ पौर्णिमा हा हिंदू धर्मात विशेष महत्त्व दिवस मानला जातो, जो धनसमृद्धी आणि सौभाग्य वाढवण्यासाठी शुभ मानला जातो. या दिवशी जर काही खास उपाय केल्यानं आर्थिक स्थिरता आणि समृद्धी प्राप्त होते असं म्हटलं जातं. तर त्यासाठीही काही प्रभावी उपाय आहे. तर पहिला उपाय म्हणजे लक्ष्मीपूजन आणि दीपदान. ज्येष्ठ पौर्णिमेच्या रात्री माता लक्ष्मीचं पूजन करावं. स्वच्छ ठिकाणी बसून माता लक्ष्मीच्या मंत्राचा जप करावा. तर मंत्र ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलाय प्रसिद्ध प्रसिद्ध ओम श्रीं ह्रीं महालक्ष्मी नमः. याचबरोबर या दिवशी मुख्य दरवाजाजवळ तुपाचा दिवा लावावा आणि त्यात थोडेसे तीळ टाकावे. यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि धनलाभ होण्याची देखील शक्यता वाढते असं म्हटलं जातं. शिवाय पौर्णिमेचा दिवस असल्यानं रात्री चंद्रदर्शन करून चंद्राला दूध आणि पाण्याचं मिश्रण करून ते अर्पण करावं. यामुळे मनशांती आणि आर्थिक स्थैर्य मिळतं. अर्घ्य देताना ओम सोमाय नमः या मंत्राचा किमान 11 वेळा जप करावा. शिवाय ज्येष्ठ पौर्णिमेला पिंपळाच्या झाडाला जल अर्पण केल्या नाही आणि त्याला लाल धागा बांधल्यानंही धनहानी थांबते असं म्हटलं जातं. शिवाय यामुळे समृद्धी वाढते. पिंपळाच्या झाडाखाली आपण तुपाचा दिवा लावून ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 108 वेळा जप करू शकता. याचबरोबर या दिवशी गरजूंना अन्न, वस्त्र किंवा पैशाचं यथाशक्ती दानही तुम्ही करू शकता. दान करताना मात्र ओम विष्णवे नमः या मंत्राचा आवर्जून जप करावा. शिवाय ज्येष्ठ पौर्णिमा म्हणजे वटपौर्णिमा. या दिवशी व्रत केलं जातं. त्यावेळी वडाच्या झाडाला धागा बांधून सावित्री सत्यवान कथेचं श्रवण तरी करावं. यामुळे कौटुंबिक सुख आणि आर्थिक स्थैर्य मिळतं. आणि पूजेनंतर वडाच्या झाडाला गोड पदार्थाचा नैवेद्य अर्पण करावा. एवढंच नाही तर ज्येष्ठ पौर्णिमेच्या रात्री तांब्याच्या भांड्यात पाणी भरून त्यात चांदीचं नाणं किंवा चंद्राची संबंधित वस्तू ठेवावी आणि हे पाणी दुसऱ्या दिवशी सकाळी प्राशन करावं. यामुळे आर्थिक जो प्रवाह आहे तर तो सुधारतो असं म्हटलं जातं. शिवाय आधी सांगितल्याप्रमाणे आपण गायत्री मंत्राचा जपही करू शकता. हे उपाय करताना मन शुद्ध आणि श्रद्धायुक्त ठेवावं. उपाय करण्यापूर्वी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावं आणि त्यानंतर वेळेनुसार आपण हे उपाय नक्की करून पाहावेत. त्याचा शुभ परिणाम तुम्हाला नक्कीच अनुभवायला मिळतील. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. श्री